नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर डे विथ वैशूसोबत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय हे मी थोडक्यात सांगते, मला जितकं माहीत आहे. तर असं म्हणतात की 100 वर्ष सृष्टीवर जेव्हा दुष्काळ पडला होता, तेव्हा ऋषीमुनींच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी पार्वतीने शाकंभरीचा अवतार घेतला. शाकंभरी म्हणून तिने तिच्या शरीरातून विविध भाज्या, फळे, धान्य यांची उत्पत्ती केली. त्यामुळे सृष्टीवरचा दुष्काळ हळूहळू कमी झाला. त्यानंतर तिने तिचे अश्रू गाळले, ज्याच्यामुळे नद्याच्या नद्या पाणी व्हायला लागलं आणि मग हळूहळू सृष्टीवरचा पूर्ण दुष्काळ संपला. म्हणूनच मग आजच्या दिवशी देवीला वेगवेगळे धनधान्य, फळं, भाज्या याचा वेगवेगळा मस्त छान नैवेद्य दाखवतात. मी पण आज असंच काही मस्त छान नैवेद्य बनवला होता. भात, भाजी, पोळी, डाळ असं बनवलं होतं सगळं. रोजची छान देवपूजा आटोपली, त्यानंतर नैवेद्य दाखवला. आज आम्ही सगळे सोबत जेवायला होतो, कारण सॅटर्डे म्हणून आज आहोंचा टिफिन नसतो. मग मस्त घरातली छान अशी कामं आटपून घेतली. सोफ्यांचे कवर वगैरे टाकून घेतले. माझी रांगोळी काढायची बाकी होती, तर सगळ्यात पहिले माझी रांगोळी कंप्लीट केली. मग छान अशी संध्याकाळ झाली. संध्याकाळी मी मस्त देवपूजा करते. प्रसन्न वाटतं. मी सगळीकडे असं धूप लावून धूर करून देते पूर्ण. जवळच छान तुळजाभवानीचं मंदिर आहे, म्हणून रेडी होऊन तिथे गेली. पौष महिन्यानिमित्त तिथे वेगवेगळे कार्यक्रम आहे. आज तिथे होता जागरण गोंधळ. नशिबाने आम्हाला तिथली आरतीही करायला मिळाली. मग आम्ही घरी आलो. तर हे आयतं सेट करायला ठेवलेलं चॉकलेट मी फक्त काढलं आहे, ते मी नाही बनवलं, माझ्या सासूबाईंनी बनवलं आहे. नंतर सॅटर्डे म्हणून एकदम रिलॅक्स होतं, स्वयंपाक वगैरे नव्हता. तर मस्त बाहेर एक चक्कर मारायला गेली. माझे आवडते फ्लावर्स घेतले आणि असा होता माझा आजचा दिवस.